जय भीम, जय संविधान. मी अजित कांबळे या व्हिडिओच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील सर्व युवकांना सांगू इच्छितो की काल दिनांक 6 जुलै 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील मुलांना अत्यंत कमीमध्ये शिक्षण देणारे, अनेक जणांची स्वप्न पूर्ण करून त्यांना अधिकारी करणारे, सर्वांचे लाडके असे कांगणे सर यांच्या नेतृत्वामध्ये काल विद्यार्थ्यांचा एक मोठा जन आक्रोश मोर्चा निघाला होता. याचं कारण असं होतं की गेले अनेक दिवस आपण पाहतोय की हे सरकार या महाराष्ट्रामधील तुमच्या माझ्यासारख्या युवकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. तर हे नुकसान सरकार CETचे परीक्षा देत आहेत मुलं, ऑनलाईन परीक्षा देत आहेत मुलं, यांचे पेपर फुटले जात आहेत आणि याचमुळे मुलांना मोठ्या प्रमाणात अपयशाला सामोरं जावं लागत आहे. कारण विषय असा झालेला आहे की ज्याच्याकडे पैसे त्यालाच नोकरी का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. त्याच अनुषंगाने काल संभाजीनगर या ठिकाणी भव्य दिव्य असा विद्यार्थ्यांचा मोर्चा निघालेला होता. या मोर्चामध्ये अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोक या ठिकाणी, त्याचप्रमाणे लाखोच्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी या सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी, या सरकारमध्ये चालले असलेल्या या घोटाळ्यासंदर्भात, या सरकारमध्ये पेपर फुट असलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात एकत्र जमलेले होते. आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यानंतर कोणतीही परीक्षा ऑनलाईन न घेता ते ऑफलाईन घेण्यात यावी, ही मागणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्व युवकांनी मिळून केलेली होती. या मोर्चाचे नेतृत्व कांगणे सर यांच्या नेतृत्वात काल दिसून आलं. त्याचप्रमाणे याच मोर्चामध्ये कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपकेही, जे ते दिल्लीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे या आंदोलनास सोनम वांगचुक यांच्यासोबत बसलेले आहेत. ते आंदोलन तिथून सोडून काल ते आपल्या महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगर येथील आंदोलनाला आलेले होते. त्यांनाही कालच्या भाषणामध्ये त्यांच्या सांगितलेलं आहे, आपण सर्वांनीच ऐकलेलं आहे की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवकांच्या जीवनाशी खेळायचा प्रयत्न चालू आहे. एक टाईमचं आपण जेवण कमी करतो परंतु अभ्यास पूर्ण करत असतो. तर या सरकारला गरीब घरातील मुलं अधिकारी होऊ नयेत असं वाटतंय का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला इशारा करतोय की तुम्ही या युवकांच्या जीवनाशी खेळू नका. हे युवक अनेक खेडेपाड्यातून आपली स्वप्न घेऊन या शहरामध्ये अभ्यास करण्यासाठी येत असतात. एक टाईम पोटाला चिमटा देऊन, एक टाईमच खाऊन या ठिकाणी प्रामाणिकरित्या अभ्यास करत असतात. गरीब घरातील आई वडिलांची स्वप्न घेऊन हे विद्यार्थी या शहरामध्ये आलेले असतात. ज्या आई वडिलांची परिस्थिती नसते ते आई वडील काबाड कष्ट करून या युवकांना आपला मुलगा अधिकारी होईल या अनुषंगाने, या अपेक्षेने दरमहा त्याला जसं जमेल तसं पैसे इकडून तिकडून घेऊन काबाड कष्ट करून पाठवत असतात. परंतु या पेपर फुटीच्या घटनेमुळे असं समजलेलं आहे सर्वांना की 25 लाख रुपये दिले, 30 लाख रुपये दिले की अभ्यास न करणारा मुलगाही या ठिकाणी निवडला जातोय. गेले 5-5 वर्ष, 6-6 वर्ष अभ्यास करणाऱ्या मुलांना या ठिकाणी संधी मिळत नाही. याचं कारण असं की ऑनलाईन पेपर फुटल्याच्या नंतर जे अभ्यास करत नसतील त्यांना जास्त मार्क मिळत असतात, किंवा ज्यांना या पेपरचे पैसे दिलेले असतात त्यांनाच पेपर होण्याच्या अगोदर हा पेपर पुरवला जातो आणि त्यामुळेच या अभ्यास करणाऱ्या मुलांपेक्षा यांना सर्वात जास्त मार्क पडत असतात. आणि त्याचमुळे आणि या मार्काच्या लिस्टवरती त्या विद्यार्थ्यांची निवड केली जात असते. म्हणजेच ज्यांना पैसे, ज्यांच्या खिशात पैसे आहेत त्यांना पेपर पुरवला जातो, ॲन्सर शीट दिली जाते आणि त्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन होत असतं. परंतु ज्या व्यक्तीकडे, ज्या युवकांकडे पैसे नाही, जे काबाड कष्ट करून ज्यांचे आई वडील त्यांना शहरामध्ये शिकाय पाठवतात, एक टाईमचं खाऊन ही मुलं पोटाला चिमटा देऊन अभ्यास करतात, प्रामाणिकरित्या प्रयत्न करतात,
परीक्षा देतात, परंतु कमी मार्क पडल्याच्यामुळे त्यांना या परीक्षेमध्ये यश मिळत नाही, ही या ठिकाणची परिस्थिती आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सातारा जिल्ह्यातील जनतेला सांगू इच्छितो, ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा रद्द होऊन या ठिकाणी ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी आणि सर्वसामान्य घरातील युवकांना नोकरीमध्ये संधी मिळावी या संदर्भात जे आंदोलन घेण्यात आलं होतं, त्या आंदोलनाला देशातून दिल्लीमधून जंतरमधून आंदोलनाला बसणारे काँग्रेस जनता पार्टीचे सर्व अभिजित दिटके उपस्थित होते. याच प्रमाणात आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये एक मोठं आंदोलन सर्वांनी मिळून घेऊ आणि या सरकारला सांगून देऊ की युवकांबरोबर खेळण्याचा आपण प्रयत्न करू नका. काही तुम्हाला अधिकार नाही. तर या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जर उत्तर द्यायचं असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील जनतेपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचवून द्या आणि सर्व जनतेतील युवकांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनी एकत्रित लवकर येऊन एक मीटिंग घेऊया आणि या सरकारच्या पद्धतीचा जाहीर निषेध करून ही परीक्षा ऑनलाईन न घेता ही परीक्षा ऑफलाईन घ्यावी, ही सर्वांनी या साताराच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या भूमीतून घोषणा करूया आणि एक मोठं असं मोर्चा आंदोलन काढूया. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्व जनतेला सांगू इच्छितो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की या ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून अनेक मुलांनी काबाड कष्ट करून आपली स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे प्रामाणिक अभ्यास केला, परंतु यश न आल्यामुळे आपले जीव दिलेले आहेत. तर या विद्यार्थ्यांनाही सरकारनं मदत करावी. त्याचप्रमाणे यानंतर कोणत्याही प्रकारे असे पेपर फुटीचे प्रकार घडू नयेत यावरती पाऊल उचलावी आणि ज्या ठिकाणी पेपर फुटी झालेली आहे या ठिकाणी संबंधित जे आढळणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशी या ठिकाणी मी मागणी करतो. आणि परत एकदा संपूर्ण सातारा जिल्ह्यातील युवकांना सांगतो, ज्याप्रमाणे काल एक मोर्चा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेला आहे त्याचप्रमाणे एक मोर्चा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये घेऊया आणि संपूर्ण महाराष्ट्राला आणि या सरकारला सांगूया की हम सब एक है. विद्यार्थ्यांवर यानंतर कोणत्याही प्रकारची सरकारची गेंड्याच्या कातडीच्या सरकारची कोणतीही मनमानी चालणार नाही. परीक्षा विद्यार्थ्यांसाठीच आहे आणि विद्यार्थी सांगतील त्याचप्रमाणे ही परीक्षा घेण्यात यावी, कारण हा देश लोकशाहीचा देश आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे लोकशाहीच्या स्वरूपात आपण सर्वांनी एकत्रित येऊया आणि या सातारामध्ये जसे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये मोठे मोर्चे युवकांचे होतात त्याचप्रमाणे सर्व युवकांनी एकत्रित येऊन हा मोर्चा यशस्वी करूया असे या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.